हम उससे कहते हैं कि संयुक्त महाराष्ट्र का एक बहुत बड़ा संघर्ष था महाराष्ट्र बनाने का। उस वक्त जो वोटिंग हो गया महाराष्ट्र बचाने की, वही आज भावना लोगों के मन में है। ये महाराष्ट्र का अदानी राष्ट्र नहीं होना चाहिए, अदानी राष्ट्र। इसलिए महाराष्ट्र को जिताने के लिए हमने ये वोटिंग किया है। सुनील भाऊ तुम्ही प्रतिक्रिया द्याल काय यंदा चुरशीची लढत आपल्या विधानसभा हॅट्रिकची मतदारसंघात काय शक्यता वाटते आहे? दोनदा तर सलग विजयी झालेला आहात. तिसऱ्यांदा सुद्धा मी सलग विजय होणार आहे आणि याच्यामध्ये माझ्या विक्रोळीतील जनतेला जराही डाऊट नाही. ज्या प्रकारचं वातावरण विक्रोळीमध्ये आम्ही गेले 15 दिवस पाहतोय, माझा विजय 100% निश्चित आहे. यावेळेचं मतदान तुमच्यासाठी किती वेगळं आहे? यावेळचं मतदान महाराष्ट्रातील उद्योगधंदे जे गुजरातला पळाले, महाराष्ट्रामध्ये सीडी, सीबीआय, ईडी, सीडी जे लावलं गेलं, शिवसैनिकांना तडीपार केलं, महाराष्ट्रातील सरकार गद्दारी करून पाडलं, त्याच्या विरोधातलं हे मतदान आहे. हे मतदान महाविकास आघाडीसाठी आहे आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनण्यासाठी हे मतदान आहे.